Oh God. Oh God. निशी ईशा. कौशिकी चेतना काकी. मम्मा मम्मा कौशिकी आले. कौशिकी कौशिकी युवराज कौशिकी कौशिकी नाही आम्ही इकडे आहोत. युवराज दरवाजा उघडा नाही. गाडी उघड. कौशिकी निशी आम्ही इकडे आहोत. चेतना ठीक आहे ईशा. तुम्हाला काही झालं नाहीये ना? मरता वाचलो ग आम्ही. कौशिकी खूप डेंजरस पडतो होती ती. बापूराव जामखंडेंची माणसं होती ती उभी. त्यांचा अपमान झाला म्हणून त्यांची माणसं घर फोडायला आली होती. आम्ही सगळ्यांनी ना दार धरून ठेवलं होतं, लावून घेतलं आतून आणि ते सगळे दार तोडून आत आले होते. ओके, आता घरात कोणी नाहीये. ओके, बसा शांतपणे. पद्मिनी काकू, तुम्ही ठीक आहात? चेतना काकी, तुम्ही या. बस शांत टेन्शन घेऊ नका, घरात कोणी नाहीये. ओके, आपण लपलो होतो म्हणून आपण वाचलो. नशीब त्या तारिणीने आपल्याला रूम मध्ये लपून बसायला सांगितलं. तारिणीने तुम्हाला रूम मध्ये जायला सांगितलं? नाव काढू नकोस त्या मुलीचं. तिच्यामुळे झालं हे सगळं. त्यांनी संधी दिली होती, सगळ्यांसमोर जाहीर माफी मागून विषय संपवायला हवा होता, पण तिने नाही केलं हे. पद्मिनी काकू, कोणालाही माफी मागायची काहीच गरज नाही. का माफी मागाल तुम्ही? तुम्ही सुखरूप आहात हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. पण आम्हाला काही झालं असतं तर कोण जबाबदार आहे? तारिणीच ना. त्या लोकांना शांत करायचं सोडून अजून आगीत तेल ओतत होती, अजून भडकवत होती त्यांना. हो, आधी पुढे पुढे केलं, नंतर मग घाबरली, म्हणाली आपण रूम मध्ये जाऊन लपूया. ताई ताई तारिणी रूम मध्ये नाहीये. रूम मध्ये नाही? नाही. कुठे गेली ती? बरोबर आहे, आपल्याला खोलीत बंद केलं आणि स्वतः पळून गेली. आधी पुढे पुढे केलं तिने आणि मग घाबरली. त्या गुंडांच्या तावडीत आपण सापडलो असतो ना. करेक्ट. ती म्हणाली होती ती पोलिसांना फोन करणार आहे, पण पोलीस अजून आलेच नाहीयेत. याचा अर्थ तिने फोन केलेलाच नाहीये. एक्झॅक्टली, बरोबर आहे तुझं. आपण हे सगळं डिस्कशन प्लीज नंतर करूया का? तारिणी कुठे आधी ते शोधूया ना. तारिणी इथे कुठेस तू? इथे कुठे? तारिणी, तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाहीये ना कुठे? मी ठीक आहे. ती माणसं गेली नाही आता घरात. ती माणसं गेली घरात ना बाहेर. खूप भयानक होती. खूप भयानक होती. हो, खूप. मला खूप भीती वाटत होती. मी खूप घाबरले. खूप घाबरलीस? पण मी काय नाही केले हो पद्मिनी काकू. मी खरं सांगते, माझी काही चूक नाही यार. तारिणी, आम्हाला माहितीये तुझी काहीही चूक नाहीये. मी कमिशनर सरांना फोन करते आता. तू काळजी करू. म्हणजे पोलीस केलं? अरे पोलीस आले तर ते माझी चौकशी करतील आणि आपल्या घराबद्दल बातमी येईल का? तारिणी, तुझी चौकशी कोणीही करणार नाहीये आणि खांडेकरांचं नाव मध्ये येणार नाही, ही जबाबदारी माझी आहे. पोलिसांशी काय बोलायचं ते मी बघून घे. ओके? आता ताई म्हणतायत ना की सगळं बघून घेतील. नको काळजी करूस. सगळं संपलंय आता. सगळं संपलंय? तू बापूराव जामखंडेंना ओळखतोस?
या घराची ही जी अवस्था केली आहे ना, हा फक्त ट्रेलर आहे. ऍक्शन मूवी अजून बाकी आहे. या घरातल्या प्रत्येकाला, या फॅमिलीतल्या प्रत्येकाला शोधून शोधून तो बदला घेणार आहे. आणि फक्त याच्यामुळे, ते फक्त ह्याच्यामुळे होतं, या केदारमुळे. मी सांगत होतो याला घरात घेऊ नका म्हणून, त्याने वाट लावली सगळी. केदारची यात काहीच चूक नाहीये. ताई, एवढं होऊन सुद्धा तुम्ही त्यांनाच सपोर्ट करताय. आज केदारने त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या बापूराव साहेबांचा जो काही इन्सल्ट केला त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. इथे आमची काय कंडिशन झाली आहे त्याचा एकदा तरी विचार करा. ताई, आज केदारने जे काही केलंय ना, त्यामुळे आम्हाला जीव गमवावा लागला असता. त्यात केदारची काहीही चूक नव्हती. त्यांनी तेच केलं जे मी त्याला करायला सांगितलं होतं. आणि एका चांगल्या पत्रकाराने सुद्धा तेच केलं असतं. केदार चुकला नाहीये. जर तुम्हाला ब्लेम करायचं असेल तर मला करा. बोला, आहेत काही प्रश्न? कमॉन. थँक्यू. केदार, आपण हिला रूम मध्ये घेऊन जाऊया. हिला आरामाची गरज आहे. हां तारिणी, इट्स ओके तारिणी. हे बघ, एवढ्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये सुद्धा तू सगळ्यांना रूममध्ये पाठवलंस. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तू रूममध्ये जा आणि आराम कर. ओके? पण कोणाला काही झालं नाही. आराम कर. केदार, तुला जरा पण काळजी नाही वाटली ना माझी? मी बिचारी बिचारी तू, बिचारे ते. त्यांना असं वाटतंय की तू लपून बसलीयस. आणि मला काही झालं असतं तर? तुला काहीच होणार नाही बॉस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जिथे असशील ना तिथे कोणालाच काही होणार नाही. जगाला तारणारी, दुष्टांचा संहार करणारी स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर तारिणी आहेस तू. बॉस,